Please join again the meeting. Please tell your friends to join fast. Okay, so I will start reverse biasing. Reverse biasing मी तुम्हाला सांगितलेले डिफरन्स लक्षात ठेवा. फॉरवर्ड बायसिंग मध्ये डिप्लिशन रिजन तुमचं कमी कमी होऊन एका पर्टिक्युलर व्होल्टेजला डिप्लिशन रिजन कोलॅप्स होत आहे आणि त्यामुळे मेजॉरिटी कॅरियरमुळे तुमचा करंट काय होतोय फ्लो होतो आहे आणि फॉरवर्ड करंटचं युनिट काय आहे मिली एम्पियर मध्ये. ओके, फॉरवर्ड ज्या बायसिंगला तुमचा जो रेजिस्टन्स असतो आहे डायोडचा तो तुमचा कमी असल्यामुळे लो असल्यामुळे फॉरवर्ड रेजिस्टन्स लो असल्यामुळे तुमचा करंट हा फ्लो होतोय फॉरवर्ड करंट. सिमिलरली गो फॉर रिव्हर्स बायसिंग. रिव्हर्स बायसिंग मध्ये डिप्लिशन रिजन काय होणार आहे जसं तुम्ही इन्क्रीज करता आहात व्होल्टेज डिप्लिशन रिजन इन्क्रीज होत आहे. इन्क्रीज झालं की काय होणार आहे the majority carrier will be attracted toward the positive and negative terminal. So the current which will be flowing through the reverse biasing, it will be dependent upon what minority carrier which are present between in P type and N type. These minority carrier are very small which are temperature dependent. So temperature जर throughout तुमचं एक्सपेरिमेंटला कॉन्स्टंट राहिलं तर minority carrier number will be also constant. So even if you increase the voltage up to a certain limit म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज पर्यंत तर तुमचा जो करंट आहे रिव्हर्स करंट जो नॅनो एम्पियर मध्ये आहे किंवा मायक्रो एम्पियर मध्ये तो कॉन्स्टंट राहतो. ओके, अँड दॅट कॉन्स्टंट करंट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सॅच्युरेशन करंट. लक्षात आलेलं आहे का हे डिफरन्स? ओके विथ दिस? येस ऑर नो? येस मॅम. ओके, डिफरन्स लक्षात ठेवा कारण की त्याच्यावरच एमसीक्यू तुम्हाला विचारणार आहे. फॉरवर्ड बायसिंगला आणि रिव्हर्स बायसिंगला आय हॅव टोल्ड द डिफरन्स. नेक्स्ट इज वॉट आता व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत ह्याच्यामध्येच. जसं आपण फॉरवर्ड बायसिंगला ग्राफ बघितलेला आहे तसेच आपल्याला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तर व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आपण कसं ड्रॉ करणार आहोत? सो सेम अगेन इट विल बी द व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स. It will be the graph of what? That is voltage and current. It will be the graph of voltage and current during what? Reverse biasing. So हा जो ग्राफ आहे तुमचा रिव्हर्स बायसिंगचा तो ग्राफ आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करतोय. तर फॉरवर्डचा कसा आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करतो आहे. सो एक्स ऍक्सिस वरती तुमचा फॉरवर्ड रिव्हर्स व्होल्टेज असणार आहे जे तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहात रिव्हर्स व्होल्टेज आणि करंट जो असणार आहे तो रिव्हर्स करंट असणार आहे आय आर. म्हणजे मी काय सांगितले इनिशियली when you increase the voltage the current will be very small. That current is due to what? Minority carrier which are present in the PN junction diode. Okay, that minority carrier मुळे जो काय करंट तुमचा फ्लो होणार आहे तो नॅनो एम्पियर मध्ये किंवा मायक्रो एम्पियर मध्ये असणार आहे. जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करता आहात ओके तर काय होणार आहे स्मॉल करंट विल फ्लो अँड दॅट करंट विल बी नथिंग बट इट विल बी व्हेरी स्मॉल. So this will be very small current. So that current it is nothing but it is called as what? Reverse current. That reverse current which will be in nano ampere or it will be in micro ampere. That will be micro ampere. Okay, after that what will happen? जसं तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज करता आहात जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर मायनॉरिटी कॅरियरची नंबर पण कॉन्स्टंट असणार आहेत आणि जसं तुम्ही voltage increase करणार आहात अप टू अ सर्टन लिमिट दॅट सर्टन लिमिट इज नथिंग बट ब्रेकडाऊन व्होल्टेज त्यानंतर तुमचा जो करंट आहे तो इन्क्रीज होत नाही तो काय राहतो कॉन्स्टंट राहतो. सो दॅट करंट इज व्हेरी स्मॉल अँड इट रिमेन कॉन्स्टंट. It remain what? Constant up to a particular limit and that particular limit is nothing but it is called as the breakdown voltage. या ब्रेकडाऊन व्होल्टेज पर्यंत तुमचा करंट काय राहतो कॉन्स्टंट राहतो अँड दॅट कॉन्स्टंट करंट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द सॅच्युरेशन करंट. इट इज नथिंग बट आय सॅट दॅट इज नथिंग बट सॅच्युरेशन करंट. हा जो 0 to A P आहे 0 to P हा तुमचा कुठला करंट आहे रिव्हर्स करंट नॅनो एम्पियर आणि मायक्रो एम्पियर मध्ये आणि P to Q जो तुमचा करंट आहे तो कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट करंट म्हणजे काय आहे सॅच्युरेशन करंट आहे. तो मायनॉरिटी कॅरियरवर डिपेंड राहणार आहे. ते सगळे मायनॉरिटी कॅरियरवर करंट डिपेंड आहे. फक्त हा कॉन्स्टंट राहतोय कारण की तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहते जरी तुमचं व्होल्टेज इन्क्रीज केलं तर अप टू अ सर्टन लिमिट दॅट इज अ ब्रेकडाऊन व्होल्टेज. जर तुम्ही हे व्होल्टेज
या पॉइंट नंतर इन्क्रीज केलं, ब्रेकडाऊन व्होल्टेज क्रॉस केलं, तर काय होणार आहे, तुमचा करंट हा वाढणार आहे. अँड दॅट करंट इट इज current will increase very rapidly, and that current is shown in this way. So breakdown of that diode will take place. ब्रेकडाऊन हा कशामध्ये होतो आहे, रिव्हर्स डायोड मध्ये होतो. लक्षात घ्या, ब्रेकडाऊन टेक प्लेस अँड दॅट कंडिशन इट इज नथिंग बट वेन द व्होल्टेज इन अ रिव्हर्स बायस इट crosses the particular limit, and that limit is nothing but it is VBR. ब्रेकडाऊन व्होल्टेज क्रॉस केलं तर डायोड काय होतोय, डॅमेज होऊ शकतो आहे आणि जास्तीत जास्त करंट त्यामध्ये रिव्हर्स बायसिंग मध्ये फ्लो होतो. व्हेरी हाय करंट फ्लो, अँड दॅट टाइम यू कॅन से द डायोड इज इन द ब्रेकडाऊन कंडिशन. इट कॅन डॅमेज द डायोड. क्लिअर विथ दिस ग्राफ? लक्षात आलेला आहे का ग्राफ तुम्हाला? येस मॅम. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. इथं करंट तुमचा कशामध्ये असतो, स्मॉल असतो, नॅनो अँपियर मायक्रो अँपियर मध्ये इनिशियली. आफ्टर दॅट इट रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट इट इज कॉल्ड सॅच्युरेशन करंट. आणि ॲट अ पर्टिक्युलर लिमिट पर्यंत कॉन्स्टंट राहतो आहे, आणि ते पर्टिक्युलर लिमिट म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. जर ब्रेकडाऊन व्होल्टेज तुम्ही क्रॉस केलं तर तुमचा लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होणार आहे, आणि त्या लार्ज अमाऊंट करंटमुळे ते ब्रेकडाऊन होणार आहे डायोड, म्हणजे ते डॅमेज होणार आहे डायोड. लक्षात घ्या. Okay with this? And that current is shown by what? After Q point, the current is shown very high, which will damage the diode. That is the breakdown of the diode will take place. लक्षात आलेलं आहे का हे फॉरवर्ड, रिव्हर्स आणि ब्रेकडाऊन? येस मॅम. सो नेक्स्ट लेक्चर सरांचं आहे का, घरे सरांचं? कुणाचं लेक्चर आहे नेक्स्ट? मिनिटं, कोणाचं लेक्चर आहे? M2. ओके, M2चं लेक्चर आहे. So we will stop here because only 2 minutes are remaining, and we will continue with the, suppose I get the third lecture or fourth, fifth lecture, I will continue with the breakdown voltage. ब्रेकडाऊन दोन प्रकारचे होत आहेत इथं रिव्हर्स बायस मध्ये. तुम्हाला माहित असतील ते इफेक्ट. कुठले कुठले इफेक्ट आहे आठवते का, ब्रेकडाऊन कशामुळे होते? दोन इफेक्ट 12वीत तुम्ही शिकलेला होता. ॲव्हलांची ब्रेकडाऊन आहे, झीना ब्रेकडाऊन. हे दोन इफेक्ट आपल्याला बघायचे आहेत ब्रेकडाऊन रिव्हर्स बायसिंग मध्ये. ओके, आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस ब्रेकडाऊन टू that is avalanche breakdown and Zener breakdown, then we will complete the part that is nothing but, then we will go for the part that is nothing but rectifier. रेक्टिफायर म्हणजे काय आहे, मग हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह आणि ब्रिज रेक्टिफायर म्हणजे नक्की काय ते आपण बघणार आहोत. ओके विथ दिस? Can I stop here? I will take the presentation from Zare sir. You can continue with second lecture. Okay. Thank you.